श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, मी खरा आणि हे जग खरे अशी बद्ध माणसाची पूर्ण श्रद्धा असते. या श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर तो आपले जीवन जगतो. जीवनात त्याला स्वतःच्या अज्ञानाची प्रचिती आल्या वाचून राहत नाही. प्रथम जगाविषयीचे अज्ञान अनुभवास येते. हे विश्व इतके अवाढव्य आहे की त्याच्या विस्ताराचा अंत आत्तापर्यंत कोणासच लागला नाही. शिवाय हे विश्व केव्हा निर्माण झाले, त्याचा अंत होणार आहे का? होणार असेल तर तो केव्हा व कसा होणार? या विश्वाचा अंत झाला तर नवे विश्व निर्माण होणार आहे काय? या विश्वाचा अंत होईल तेव्हा मी असेन काय? नव्याने निर्माण होणाऱ्या विश्वामध्ये पृथ्वी असेल काय? पृथ्वी असली तरी मी कोठे असेन काय? या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत. तसेच हे विश्व कोणी निर्माण केले, ते का निर्माण केले, असेच का निर्माण केले, ते त्याच्या पूर्ण ताब्यात आहे काय? या प्रश्नांना समाधान करणारी उत्तरे नाहीत. स्वतःबद्दलचे अज्ञान असेच गूढ आहे. उदाहरणार्थ, जन्मास येण्याच्या आधी आपण होतो का? असलो तर कोठे व कशा अवस्थेत होतो? आपण आपले आईबाप पसंत करतो का? मृत्यूनंतर आपण कोठे जाणार? आपल्या प्रेमाची मेलेली माणसे पुन्हा आपल्याला भेटतात का? आपण पुन्हा जन्मास येणार काय? येणार असलो तर माणूस होणार काय? या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे कोठेच मिळत नाहीत. अज्ञानाचा डोळ्यात भरण्यासारखा आणखी एक अनुभव येतो. हे जग कर्मभूमी आहे. जगामध्ये घटना क्रमाक्रमाने घडून येतात. त्या कर्मप्रवाहामध्ये आपण सहभागी व्हायचे असते. पण मी करता आहे असे माणसाला मनापासून वाटते. मी कर्म केल्याशिवाय जग कसे चालेल असा विलक्षण भ्रम प्रत्येक माणसाला असतो. आपले कर्तेपण लंगडे आहे याची स्पष्ट प्रचिती प्रत्येकाला येते. पण कर्तेपणाचा अभिमान जाता जात नाही. तोच अनुभव सुखदुःखांच्या भोगण्याबाबतीत येतो. सुख हवे वाटते तेव्हा येत नाही. दुःख नको वाटते पण ते टाळता येत नाही. आलेले दुःख मुकाट्याने भोगावे लागते. माझ्याच वाट्याला हे दुःख का? या प्रश्नाला उत्तर नाही. तात्पर्य, जन्मापासून मरेपर्यंत आपले जीवन अज्ञानाने गुंडाळलेले आहे. पण अज्ञानाच्या पोटात ज्ञान राहते. प्रकट होण्यासाठी ते धडपडत असते. त्या प्रकटनेच्या प्रक्रियेमध्ये अज्ञान क्रमाने क्षीण होत जाते. अज्ञान क्षीण होण्यास आरंभ झाल्याची खूण म्हणजे मुमुक्षा होय. मुमुक्षूला आपल्या अज्ञानाची, अपूर्णपणाची, न्यूनतेची, दुःखभोगांची आणि आयुष्य वाया गेल्याची तीव्र जाणीव निर्माण होते. गत आयुष्याबद्दल पश्चाताप आणि आगामी जीवन बदलण्याची तीव्र इच्छा मुमुक्षुपणाचे मर्म दर्शवतात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 5 समास 8 मुमुक्षु लक्षण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.